धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारपीट, अवकाळी पावसानं आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान. मुरुम परिसरामधील मुजळ आणि या परिसरामध्ये गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. तर नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, केळीसह पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अर्धापूर तालुक्यातल्या आंबेगावमध्ये घरावरील पत्रे उडाले. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. ज्वारी, गहू, बाजरी आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तर अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धांदल उडाली. अमरावतीमध्ये दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, तुफान वाऱ्यामुळे काही भागात बत्ती गुल, तर भुईमूग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळेच आंबा पिकांचं नुकसान. आंबे गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नाशिकमध्ये उच्चांक तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे. हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती. कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रडरडत्या उन्हानं नागरिक हैराण झालेत. मालेगावचा पारा आता 43 अंशांत पार. खबरदारी म्हणून मालेगावमध्ये उष्माघात कक्ष तयार. धुळ्याचा पारा 43 अंशांवर. तापमानामध्ये वाढ झाल्यानं दुभत्या जनावरांवर देखील परिणाम होतोय. जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं पशुपालकांना आवाहन. वाशिमच्या भर जहागीरमध्ये आता भांडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. सोलापूर शहरामधील अनेक भागात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा. भवानी पेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागात दूषित पाणी पुरवठा. काळेकुट्ट पाणी येत असल्यानं नागरिक संतप्त. बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्यांकडून वसुली. बँक पथकाकडून वसुली सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातली घटना आहे. पुण्याजवळील वाघोली रेस लावणाऱ्यांची गुंडागर्दी पाहायला मिळाली. रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची जीवघेणी रेस. स्थानिकांनी हटकल्यानंतर स्थानिकांना शिवीगाळ आणि दमदाटी. कारवाईची मागणी. कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणामधील दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. 9 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटामध्ये तुफान दगडफेक. दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील 5 जण जखमी. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जळगावमध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जेल भरो आंदोलन. गॅस सिलेंडर दरवाढी विरोधामध्ये पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. रस्त्यावर चूल मांडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारचा निषेध. नंदुरबारमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. कर्जमाफी करण्याची मागणी होते. कर्जमाफी होत नसेल तर माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा. कार्यकर्त्यांची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी बैलगाडा आंदोलन केल्यामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. सोलापूरच्या जेऊरमधील पोस्ट ऑफिसला भीषण आग. पोस्ट ऑफिसच्या पत्र्यामधून धुराचे लोट आलेत आणि जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट आहे. वाशिमच्या कुंभारपुरा भागामध्ये नगर परिषदेकडून स्वच्छता होत नसल्यानं घाणीचं साम्राज्य. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष. नागरिकांचा आरोप आहे. स्वच्छता न केल्यास आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा. नाशिकमधील व्यावसायिक अपहरण प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक. मुख्य आरोपी अद्यापही फरार. अटकेत केलेल्या आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर 4 चाकीचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. 3 ते 4 जण जखमी आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात परिसरातली ही घटना आहे. नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये दोघांवर हल्ला झाला. हल्ल्यामध्ये सागर मसराम यांचा मृत्यू झाला. तर लक्ष्मण गोळे यांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. एका आरोपीला अटक झाली आहे. जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती आहे. जळगावच्या वावडदडा या फाट्याजवळ भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे. सोलापूर पोलिसांकडून 3 अट्टल चोरांना अटक. 3,28,000चा मुद्देमाल हस्तगत. 2 दुचाकी, 16 मोबाईल, 1 मंगळसूत्र हस्तगत. सोलापूर शहर गुन्हे शाखा पथकाची कारवाई. मुंबईतून अमरावतीमध्ये एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक. 8 लाखाचे 40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. बुलढाण्यात एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणारे पसार झालेत. गुप्तवार्ता पथकामधील पोलीस कर्मचाऱ्याशी झटापट. घटना सीसीटीव्हीत कैद. धाराशिवच्या कळंबमध्ये 2 मुलं नशेच्या आहारी. रस्त्याच्या कडेला बसून नशा करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांना एकत्रित करून समुपदेशन केलंय. यापुढे कोणतेही गुन्हे करणार नाही. नांदेड पोलिसांनी दिली शपथ. चंद्रपुरात रक्तदानामुळे 15 दिवसाच्या बाळाचे प्राण वाचलेले आहेत. महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पल्लवी सदनवार यांनी प्रसंगावधान राखत रक्तदान केल्यामुळे बाळाचे प्राण वाचले.
यवतमाळच्या पुसदमध्ये विद्युत वितरणाचं रोहित्र उघड पडले आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय. रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी आहे. नाशिकमध्ये मागील 3 महिन्यात 258 लायसन्स रद्द करण्यात आले. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई आहे. जळगावमध्ये जन्मदाखल्यांसाठी जळगाव तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी करून बोगस आदेश काढल्याचा प्रकार समोर आलाय. स्थानिक गुन्हे शाखेनं 2 जणांना अटक केली. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा काकोडा ग्रामीण विश्रामगृहाचे 313 नागरिकांकडून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी आहे. बुलढाण्यात बोगस बियाणे विक्रेत्यांना चाप बसणार आहे. खरीप हंगामासाठी 14 भरारी पथकं स्थापन. आतापर्यंत 12 कृषी केंद्रांवर कारवाई. गडचिरोली नक्षलग्रस्त भागामधल्या शासकीय पदभरती अनुकंप विद्यार्थ्यांना आता 20% कोटा देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. वाशिममध्ये 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क आता जिल्हा परिषद भरणार आहे. ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा. बुलढाण्यात 1,500हून अधिक विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानावर आधारिमध्ये प्रश्नमंजुषांमध्ये सहभाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष उपक्रम. जानेवारी ते मार्च दरम्यान आता 19 वाघांचा मृत्यू. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात 4 वाघांची शिकार. वन विभागाची माहिती. नांदेडमध्ये शेतमजुराकडून स्वखर्चातून झाडांवर रंगरंगोटी. वाढत्या तापमानापासून झाडांचं संरक्षण होणार आहे. वृक्षप्रेमी संजय लगट यांच्याकडून पर्यावरणपूरक संदेश. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या पूर्व भागात करेंजसर पसरमध्ये पाणलोट रथयात्रेचं आगमन झालंय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास अंतर्गत पाणलोट रथयात्रा या कार्यक्रमाचं आयोजन. लोणावळ्यामधल्या कारलाई एकविरा देवीच्या यात्रेच्या पालखी सोहळ्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. कहोजे या गावच्या भोंगा आणि मेहरबान बैलगाड्यानं आई एकविरा देवी केसरी 2025 किताबाचा सन्मान पटकावला आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी. गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली. वेटिंग हॉलमध्ये देखील गर्दी. धुळे शहरातील एकविरा देवी यात्रा उत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने उत्सवाची पूर्ण तयारी झाली आहे. मंदिराबाहेर मंदिर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मंडप देखील उभारला आहे. साताराच्या कराड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामधील प्रसंगाची रेखाटली रांगोळी. साक्षी शहा यांनी सलग 28 दिवस काढली रांगोळी.